नमस्कार, फूडी अँड फनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. सकाळी सकाळी लेकीची फरमाईश आली की मम्मी आज मला शेंगदाण्याचे लाडू हवे आहेत. तर काय सगळे कामं आवरली आणि घेतले शेंगदाण्याचे लाडू बनवायला. त्यासाठी या ठिकाणी मी अर्धा किलो शेंगदाणे घेतले आहेत. शेंगदाणे जाड कढईमध्ये मी ह्या ठिकाणी भाजायला ठेवले आहेत. शेंगदाणे भाजत असताना काही गोष्टी पाळायच्या, त्या म्हणजे की हा भाजत असताना अगदी बारीक गॅसवर भाजले पाहिजे. शिवाय ह्यामध्ये खडे नाहीत ना हे चेक केले पाहिजे, कारण एखादा जरी खडा असला की आपले लाडू हे फसतात. शेंगदाणे बारीक गॅसवर छान भाजून घेतले की ते आपण थंड करत ठेवायचे आहे. नंतर ह्या अर्धा किलो शेंगदाण्यासाठी साधारण पाव किलोपेक्षा जास्त गूळ या ठिकाणी मी बारीक करून घेतला आहे. आणि आता आपण जे शेंगदाणे भाजले होते ते थंड झाल्यानंतर त्याच्यावरचे सल्फट जे आहे ते आपल्याला ह्या ठिकाणी काढून घ्यायचे आहे. आणि नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे थोडे शेंगदाणे आणि त्यामध्ये गूळ घालून हे आपल्याला मिक्सरमध्ये फिरून घ्यायचे आहे. आता मिक्सरमध्ये फिरून घेत असताना